विद्यार्थी मित्रो नमस्कार। आज आपण इयत्ता 7वीमधील गणित विषयाचा भाग पाहणार आहोत। आपण आपल्या वहीमध्ये इयत्ता 7वी गणित हा भाग लिहून घ्यायचा आहे। ओके, इयत्ता 7वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 11 वर्तुळ उपघटक आहे वर्तुळाचा परिघ। या पाठामध्ये आज आपण वर्तुळ म्हणजे काय, ते वर्तुळ कसं काढलं जातं, त्यासोबतच वर्तुळाचं परिघ म्हणजे काय, त्याचं सूत्र काय, वर्तुळ कसा काढला जातो, त्याची त्रिज्या व्यास त्यांची व्याख्या ते कसं आपण रेखांकन केलं जातं यासंबंधी आपण आज माहिती पाहणार आहोत। आपण आपल्या वहीमध्ये ही सर्व बाबी थोडक्यात लिहून घ्यायची आहे। ठीक आहे, लिहून घेतला असता आपण असं मी गृहीत धरतो। आपण ज्या वेळेला भौमितिक ज्यावेळेला आकृतींचा अभ्यास केला जातो त्यावेळेला विविध भौमितिक आकृती आपल्या समोर येतात। त्रिकोण असेल, चौकोन असेल, आयत असेल, वर्तुळाकार असेल, दंड वर्तुळाकृती असेल, चौकोन असेल, अशा विविध अनेक प्रकारच्या आकृत्या या भूमितीमध्ये आपल्याला अभ्यासाला येत असतात। त्यासंबंधी आज आपण वर्तुळ हा एक घटक शिकणार आहोत, हा अभ्यासणार आहोत। वर्तुळ कसा काढला जातो, त्याच्या त्रिज्या म्हणजे काय, कोणकोणत्या बाबींचा या ठिकाणी अभ्यास केला जातो हे आज आपण बघूया। तर बघा, हे आहे कर्कटक, कोण मापूया आपण विविध साहित्य जे आपण असतं त्या ठिकाणी आपल्या ह्या कर्कटकचा वापर केला जातो। हे कर्कटक साहित्य, या साहित्यानं आपल्याला वर्तुळ काढता येतो। किती सेमीचं घ्यायचं आहे, किती माप घ्यायचं हे आपण आपल्या मनावरती अवलंबून असतं। आता सरावासाठी आपण वर्तुळ किती सेमीचं काढूया हे आपण ठरवूया। आता आपण पट्टीचा सहाय्याचा वापर करायचा आहे। ही पट्टी आहे, पट्टीमध्ये मी 4 सेंटीमीटरचं माप घेतलेलं आहे। बघा 4 सेंटीमीटरचं। आता माझ्याकडे भौमितिक साहित्य म्हणून हे कर्कटक आहे, माझ्या ह्याच्यामध्ये माप थोडंसं जास्त येणार आहे। तुम्ही कर्कटकचे साहित्य समजा माप घेणार असेल तर ते थोडंसं कमी येईल, हा भाग समजून घ्यायचा आहे, कारण मी या ठिकाणी प्रयोग करणार आहे। ज्यावेळेला आपण माप घेऊन वर्तुळ करत असतो तर कसं करायचं बघा, या ठिकाणी एक केंद्रबिंदू देणे गरजेचं आहे। वर्तुळाला केंद्रबिंदू असतो, केंद्रबिंदूशिवाय वर्तुळ होऊ शकत नाही। बघा या ठिकाणी आपण वर्तुळ काढू शकतो। वर्तुळाच्या सहाय्यानं आज आपण एक नवीन भाग काढत आहोत। या ठिकाणी वर्तुळ काढलेला आहे, हा केंद्रबिंदू या ठिकाणी उपलब्ध आहे। केंद्रबिंदूला नाव देणं खूप गरजेचं आहे। हा केंद्रबिंदू आपण पी या शब्दाने आपण दाखवू शकतोय। हा वर्तुळ आहे 4 सेमीचा, हा वर्तुळ आहे 4 सेमीचा दाखवण्यासाठी आपल्याला 4 सेमीचं हे वर्तुळ या ठिकाणी झालेलं आहे। बघा कशा पद्धतीने काढलं आहे। ज्या वेळेला आपण वर्तुळ काढत असतो त्यावेळेला सस्पेन्शनला टोक असणे गरजेचं आहे। कर्कटकचं टोक व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे व कर्कटकचे टोक धरून आपण हे वर्तुळ काढणे आवश्यक आहे। 4 सेमीचं हे वर्तुळ आहे, आपण या ठिकाणी पायावरती बघू शकता। आपण देखील वर्तुळ काढून घ्यायचं आहे आणि किती सेमीचं आहे हे दाखवण्यासाठी वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंत ही रेषा या पद्धतीने दाखवली आहे। या रेषेला 4 सेमी म्हणजेच त्रिज्या, ज्या ठिकाणी ही रेषा छेदली जाते त्या ठिकाणी एम आपण नाव घेऊया, म्हणजेच लेंथ पीएम बरोबर 4 सेमी। बघा पीएम ही काय झाली, या वर्तुळाची त्रिज्या झाली, म्हणजेच म्हणून त्रिज्या बरोबर 4 सेमी। 4 सेमीची जी त्रिज्या झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता। आपण वर्तुळ काढून घ्यायचं आहे, लिहून घ्या।
आता तुम्हाला या ठिकाणी एक बाब लक्षात आली असेल, वर्तुळ कसा काढला जातो हे आपण बघितलं. आता त्रिज्या इथून इथपर्यंत हे आपलं लक्षात ठेवा. आता वर्तुळामध्ये त्रिज्या किती असू शकतात हे आपल्याला माहित आहे का? तर माहित करून घेऊया. बघा, त्रिज्या इथून इथपर्यंत झाली ही सुद्धा त्रिज्या. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत असणारी रेषा ही त्रिज्या म्हटली जाते. आता मला सांगा, इथून इथपर्यंत ही सुद्धा त्रिज्या झाली. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथं, इथून इथं, इथून इथं, इकडून इकडं, इथून इथं, इथून इथं, इथून इथं, लहान लहान रेषा, लहान लहान रेषा, एकदम लहान, अतिशय बारीक. म्हणजे मला सांगा, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत असणारी ही जी रेषा असेल तिला त्रिज्या म्हटली जाते. व वर्तुळामध्ये आणि ह्या त्रिज्या किती असू शकणार आहेत? अनंत असू शकणार आहेत. कळालं? म्हणून त्याचा पहिला गुणधर्म लिहून घ्या. वर्तुळाला त्रिज्या अनंत असतात. वर्तुळाला त्रिज्या अनंत असतात, अगणित असतात. हे आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा, त्रिज्या म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, एक गुणधर्म बघितला. आता 4 सेमीचं वर्तुळ आपण काढलेलं आहे, त्यासोबतच आणखी एक आकृती काढून घेऊया. थोडासा सराव देखील होते. या ठिकाणी आपण बघू शकतोय मगाशी लेंथ PM बरोबर 4 सेमी, म्हणजे त्रिज्या 4 सेमी आलेली आहे या ठिकाणी. आता आपण या ठिकाणी 4 सेमीचं जे काढलेलं आहे ते आता मी 5 सेमीचं काढतोय. बघा, आपण आपल्या कंपासमध्ये कर्कटकमध्ये 5 सेमीचं अंतर घेऊ शकताय. मी देखील घेतलं आहे. माझं अंतर आपल्या अंतरापेक्षा थोडंसं जास्त असणार आहे, कारण मी फळ्यावरती काढणार आहे. माझे कर्कटक थोडंसं मोठं असणार आहे, हे समजून घ्यायची बाब आहे. ठीक आहे. आता बघा, वर्तुळ केंद्र या ठिकाणी मी काढलेलं आहे. बघा, अंदाज घेतोय मी. बघा, 4 सेमीपेक्षा निश्चितच आहे वर्तुळ आपल्याला मोठा आहे असं आपल्याला दिसून आलं असेल. इथून वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत असणारी जी काही रेषा किंवा जी काही लेंथ असणार आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतोय, हे मात्र कळलं. आता त्रिज्येच्या पुढचा एक भाग मी तुम्हाला शिकवतोय. वर्तुळाच्या एका केंद्रापासून वर्तुळ केंद्रामधून जाणारी जी रेषा असेल, बघा, वर्तुळाच्या एका केंद्रापासून एका ठिकाणापासून वर्तुळाच्या दुसऱ्या ठिकाणापर्यंत वर्तुळाच्या मध्यातून वर्तुळाच्या केंद्रकामधून जाणारी जी रेषा असेल तर त्या रेषेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. बघा, व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या एका टोकापासून वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत वर्तुळाच्या केंद्र भागामधून जाणारी जी रेषा असेल त्या रेषेला वर्तुळाचं व्यास असे म्हटलं जातं. बघा, वर्तुळाच्या केंद्रकाला आपण नाव देऊ शकतो P हे नाव दिलेलं आहे. वर्तुळाच्या दुसऱ्या टोकाला आपण नाव देऊया M नाव देऊया. वर्तुळाच्या दुसऱ्या टोकाला N हे नाव देऊया. बघा, MPN. या ठिकाणी ही विशिष्ट प्रकारचा व्यास मिळाला. परंतु व्यास जेव्हा लेखन करतोय त्यावेळेला M आणि N असंच लिहिलं जातं. लेंथ M N, बरोबर. बघा, ही 5 सेमीची ही काय आहे? 5 सेमीची ही त्रिज्या असणार आहे. मग इकडं 5 सेमी असेल तर इकडं सुद्धा किती असणार आहे? 5 सेमी. म्हणजे M आणि N हे किती सेमी झालं? 5 अधिक 5 किती झालं? 10. M N हे 10 सेमी. बघा, M आणि N, M to N हे 5 सेमी, हे 5 सेमी, बरोबर किती झालं? 10 सेमी. म्हणजेच M आणि N ही काय आहे? त्रिज्या. म्हणजेच व्यास हा त्रिज्येचा कसा असतो? दुप्पट असतो. बघा, म्हणून व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. बघा, व्यास हा त्रिज्येचा कसा असतो? दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं असेल. ठीक आहे. बघा, बघून घ्यायचं आपण व्यवस्थित. या ठिकाणी बघू शकता व्यास त्रिज्येच्या कसा असतो? दुप्पट असतो. आता मला सांगा, मगाशी आपण त्रिज्या कशी आहे? असंख्य आहे, अनंत आहे आपण म्हटलं. त्याच पद्धतीनं मला सांगा, आता M to N. आता जर समजा इथून जर समजा मी व्यास काढला तर हा देखील होऊ शकतो. इथून जर समजा काढला
हा देखील होऊ शकतोय. इथून जर समजा काढला हा देखील व्यास होऊ शकतोय. इथून काढला हा देखील व्यास, इथून काढला हा देखील व्यास, इथून काढला हा देखील व्यास, इथून काढला हा व्यास, इथून काढला हा देखील व्यास. म्हणजेच व्यास हे किती झाले? बारीक सुद्धा असू शकतो, बारीक 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 सुद्धा असू शकतो, परंतु व्यास हा वर्तुळाच्या केंद्रामधून दुसऱ्या बाजूला जायला पाहिजे. हा मात्र गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे व्यास हा काय झाला आहे? वर्तुळाच्या केंद्रातून गेला आणि त्रिज्येच्या दुप्पट असतो. ज्याप्रमाणे त्रिज्या असंख्य अगणित आहेत त्याप्रमाणे व्यास सुद्धा कसे असतात? असंख्य व अगणित. व्यास असंख्य असतात हा एक देखील गुणधर्म लक्षात ठेवायचा. आपण वर्तुळ काढून घेऊ शकताय. एक माहितीसाठी आपण ही आकृती डायग्राम माप टाकू शकताय. ते दोनशे गुणधर्म आपण लिहून घेऊ शकता. लिहून घ्या. लिहून घ्यायला असणार आपण. बघा या ठिकाणी मी तुम्हाला चौकट देतोय. त्या चौकटीच्या आधारे आपण एक मान ठेवून घ्यायचं आहे. वस्तू परिघ परिघाचे गुणोत्तर. एक वस्तू दिली आहे या ठिकाणी. एक विशिष्ट प्रकारची बांगडी आपण या ठिकाणी दिलेली आहे. आपण बघू शकता परिघ 19 cm, व्यास आहे 6 cm व परिघाचे असणारे गुणोत्तर काढायचे आहे. बघा पुस्तकामध्ये एक उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी ठेवूया. बघा एक पहिल्या क्रमांकाला वस्तू दिली आहे. एक विशिष्ट प्रकारची बांगडी दिली आहे. बांगडीला देखील वर्तुळाकार आकार असतो व त्याचा परिघ दिला आहे 19 cm व व्यास दिला आहे 6 cm. मग परिघाचे व्यासाचे असणारे गुणोत्तर. परिघ 19 आहे, व्यास 6 cm आहे, म्हणजे परिघाचे असणारे व्यासाचे गुणोत्तर 19 या संख्येला 6 आपण काय करायचं? भागायचं आहे. sin 3 18 गुणाकार केल्यानंतर आपल्याला भागाकार केल्यानंतर 3.16 हे उत्तर येतं. म्हणजेच परिघाचे व्यासाचे गुणोत्तर असणार आहे 3.16. हे आपण लिहून घ्यायचं आहे. यासोबत आणखी काही आकृत्या व उदाहरणं दिलेली जातील तर ते आपण सोडून घ्यायचे. त्या तत्पूर्वी आपण हे उदाहरण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी वर्तुळाचं परिघ याचे एक सूत्र आहे. वर्तुळ परिघ बरोबर पाय डी या ठिकाणी लिहिलं आहे. वर्तुळाचं परिघ बरोबर काय आहे? पाय डी. पाय डी म्हणजे 22/7. डी म्हणजे डायमीटर आणि डायमीटर म्हणजेच व्यास, व्यासाची किंमत त्रिज्या हे लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. आता वर्तुळाचं परिघ या ठिकाणी उदाहरण दिलंय. वर्तुळ परिघ करताना हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. लिहून घ्या, चौकटी कंस करा, जेणेकरून आपल्या लक्षात राहील. एका वर्तुळाचा व्यास उदाहरण दिलेलं आहे. एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी. तर त्याचा परिघ काढा. त्याचा परिघ काढा. बघा काय सांगितलंय, वर्तुळ परिघ बरोबर पाय डी. उदाहरण, एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी तर त्याचा परिघ काढायचा. आता परिघ काढायचं म्हणजे वर्तुळाचं परिघ काढण्याचं सांगितलं तर वर्तुळ परिघाचं सूत्र काय आहे, पाय डी. आता पायची किंमत 2207 आपण मागच्या वेळेसला येते मध्ये आपण बघितलं 6वी मध्ये. वर्तुळ परिघाचं सूत्र फक्त आपल्या ठिकाणी काढायचं आहे. बघा, वर्तुळ परिघ बरोबर वर्तुळ परिघ बरोबर 22/7. व्यास म्हणजे डायमीटर असणार आहे. तो डायमीटर किती असणार आहे, 14. व्यास म्हणजे डायमीटर, व्यास म्हणजे डायमीटर. डायमीटरचं अंक आहे तो 14 आहे. आता या दोन संख्येमध्ये गुणाकार चिन्ह आहे. 14 म्हणजे अंश स्वरूपात छेदामध्ये 1 असणार आहे. तिरकस गुणाकार करायचा आहे. आपल्याला निषेध भाग द्यायचा आहे. 7 × 7 7 × 14 म्हणजे 22/2. 22/2 किती येणार आहे, 44. 44 सेमी. 44 सेमी. सेमी म्हणजेच काय, सेंटीमीटर. म्हणून वर्तुळ परिघ बरोबर वर्तुळ परिघ बरोबर 44 सेमी. ठीक आहे. आता उदाहरण कशा स्वरूपामध्ये सोडून घेतलं आहे, निषेध भाग कसा दिला आहे, तिरकस गुणाकार कसं केलेला आहे ते आपण बघू शकता. एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी तर त्याचा परिघ काढायचा आहे. वर्तुळ परिघ बरोबर 22/7 × 14. वर्तुळ परिघ या ठिकाणी 22 × 2 44 सेमी. या ठिकाणी आपण बघू शकता. उदाहरण लिहून घ्यायचं आहे. हे उदाहरण झालं आहे. त्याच्या पुढचं उदाहरण तुम्हाला देतोय. हे सूत्र मी या ठिकाणी ठेवतोय. बघा, एका वर्तुळाचा व्यास व्यास 42 सेमी. तर परिघ काढा. बघा, वर्तुळाचा व्यास किती आहे, 42 सेमी. व्यास म्हणजे काय, डायमीटर. डायमीटर 42 सेमी. तर परिघ काढायचं आहे, हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सूत्रामध्ये जर समजा आपण अंक जर टाकले तर आपलं उत्तर लगेच येऊ शकतं. ह्याच्यासाठी गणितीय क्रिया करणे थोडंसं महत्वाचं आहे. जर समजा गणितीय क्रिया करत गेला तर तुम्हाला उत्तर लगेच मिळू शकतं. ठीक आहे. बघा, वर्तुळाचा परिघ आपण आयाचं सूत्र लिहून घ्यायचं आहे. उदाहरण सोडत असताना सूत्र व्यवस्थित अचूक लिहून घेणे गरजेचं आहे. वर्तुळ परिघ बरोबर पाय डी या ठिकाणी आहे. बघा, वर्तुळ परिघ बरोबर पाय डी. पायची किंमत किती असणार आहे, 22/7 गुणिले डी म्हणजे डायमीटर. डायमीटर म्हणजे किती दिला आहे तो, 42. ठीक आहे. 42 छेदामध्ये आपण 1 घेऊ शकतो आपल्या सोयीसाठी. 7 × 7 7 सख्खम 42 म्हणजे 7च्या पाड्यामध्ये 6व्या गुणाकार केला तर 42 हे आपण त्याला भाग घालू शकतो. याच्यासाठी पाडेपाठ असणं गरजेचं आहे. म्हणून मी सुट्टीमध्ये तुम्हाला सांगत होतो 2 पासून किमान 25 पर्यंत पाडेपाठ असणं गरजेचं आहे. 7 सख्खम 42 22 गुणिले 6. बघा, 6 × 12 1202. हातचाला 1 6 12 आणि 13 132 सेमी. वर्तुळ परिघ वर्तुळ परिघ 132 सेमी आहे. आपण उदाहरण लिहून घेऊ शकता. गुणाकार केलेला आहे, बघून घ्या.
ठीक आहे. आता पुढचं उदाहरण देतोय. वर्तुळ परिघ हे काय आहे, मी या ठिकाणी सूत्र लिहितो. वर्तुळ परिघ बरोबर पाय डी हे सूत्र मी या ठिकाणी लिहितोय. आता त्या अनुषंगाने एक दुसरं उदाहरण देतोय. त्याच्यामध्ये गणितीय क्रिया थोडीशी वेगळी असणार आहे, बघून घ्यायचं आहे. उदाहरण मी देतोय. एका वर्तुळाची त्रिज्या त्रिज्या 35 सेमी. तर त्याचा परिघ किती? बघा, एका वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 35 सेमी, तर त्याचा परिघ काढायचा आहे. बघा, वर्तुळ परिघ बरोबर किती आहे, पाय डी. आता डी म्हणजे काय, डायमीटर. त्या ठिकाणी डायमीटर पण दिलेलं आहे काय, नाहीये. डायमीटर म्हणजेच काय, त्रिज्येची दुप्पट. म्हणून आपण या ठिकाणी त्रिज्येची दुप्पट डायमीटर आपला उत्तर प्रश्नाला जितकं अनुसरून आपल्याला उत्तर घेता येईल तितका हा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा. त्यानंतर आपण या सूत्राकडे जायचं. बघा, त्रिज्या बरोबर 2 गुणिले व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. बघा, व्यास करायचा. व्यास म्हणजे किती, 2 गुणिले त्रिज्या. त्रिज्या किती असणार आहे, 35 दुनी 70 सेमी. 70 सेमी या ठिकाणी म्हणजेच काय, व्यास म्हणजेच काय, डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय, व्यास. या ठिकाणी म्हणजे आपला हा डी मिळालेला आहे. आता काय केलंय, आपला अगोदर कसं होतं, डायमीटर हा अगोदर दिला जायचा, परंतु आपल्या त्रिज्येवरून डायमीटर हा या ठिकाणी काढावा लागला. आपल्याला डायमीटर मिळाला. आता डायमीटर वरून आपल्याला वर्तुळाचा परिघाकडे आपण जायचं. बघा, वर्तुळ परिघ बरोबर पाय डी. पाय म्हणजे किती, 2207 गुणिले डायमीटर किती असणार आहे, तो 70 असणार आहे. ठीक आहे. बघा, वर्तुळ परिघ 7 × 7 7 10 70 22 गुणिले 10. 22 गुणिले 10 म्हणजे किती असणार आहे, 220 सेमी. म्हणजेच वर्तुळ परिघ बरोबर किती आलेला आहे, वर्तुळ परिघ बरोबर आलेला असणार आहे 220 सेमी. म्हणजे बघा, आपल्याला अगोदर व्यास दिला जायचा, परंतु आता इथे मी व्यास दिला नाही आहे, त्रिज्या दिली आहे. म्हणजे त्रिज्येला तर व्यासामध्ये आपण रूपांतर केलं नाही, व्यासानंतर आपण वर्तुळ परिघ काढलेला आहे. म्हणजे बघा, ही एक पायरी या ठिकाणी आपली वाढलेली आहे. कसं सोडवलेलं आहे, पायऱ्या बघा, उत्तर कसं काढणार, गणितीय क्रिया कशी केलेली आहे हे आपण एका मिनिटात बघून घ्यायचं. आणखी एक उदाहरण देते तुम्हाला मी. एका वर्तुळाचा परिघ बघा, पुस्तकातील उदाहरण आहे. एका वर्तुळाचा परिघ 62.80 सेमी आहे. बरोबर, पाय बरोबर 3.14 घ्यायला सांगितलंय. घेऊन वर्तुळाचा व्यास काढा. घेऊन
वर्तुळाचा व्यास काय आहे वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा परिघ सर्कमफरन्स बरोबर पाय डी. बघा प्रश्नामध्ये या ठिकाणी थोडंफार उत्तर दडलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला. एका वर्तुळाचं परिघ बरोबर 62.80 सेंटीमीटर आहे. पायची किंमत 3.14 वर्तुळाचा व्यास करायचा आहे. बघा वर्तुळाचा परिघ दिलेला आहे, ज्या ठिकाणी आपण अंक लिहून घ्यायचे 62.80 सर्कमफरन्स दिलेला आहे बरोबर पायची किंमत घ्यायची आहे, किती घ्यायची आहे 3.14 गुणिले वर्तुळाचा व्यास किती असणार आहे हा डी आणि या ठिकाणी हा काढायचा आहे. बघा 62.80 गुणिले 62.80 छेद आता या ठिकाणी गुणाकार स्वरूपामध्ये असणार आहे 3.14 या ठिकाणी नंतर 3.14 हे भागाकार स्वरूपामध्ये झाले आणि डी बरोबर आहे असं आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकतो. बघा 62.80 याला 3.14 ने आपण भागाकार करायचा आहे. करून बघा भागाकार केल्यानंतर 20 हे उत्तर येतं. 20 गणिती क्रिया करावी लागते. गणिती क्रिया या ठिकाणी करणं शक्य नाही आहे, भरपूर वेळा हे साचा लागेल. आपण आपल्या वहीमध्ये कच्च्या बाजूला आपण गणिती क्रिया करू शकता. 20 हा डायमीटर आहे म्हणजे व्यास किती आलेला आहे हा 20 आलेला आहे. आता मला सांगा 20 म्हणून d बरोबर 20 आहे म्हणजे r बरोबर किती असणार आहे r बरोबर किती असणार आहे r म्हणजे काय त्रिज्या. त्रिज्या ही व्यासाच्या किती असते निम्मे असते म्हणून व्यास बरोबर 20 सेमी. तर त्रिज्या बरोबर व्यास छेद 2 म्हणजे 20/2 दोन या संख्येने भागिले किती येणार 10 म्हणजे त्रिज्या ही 10 सेमी असणार आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे उदाहरण लिहून घ्या व्यवस्थित. आपण आज काय काय शिकलो बघा. मी पुन्हा एकदा रिव्हिजन करतोय आणि उदाहरण सुद्धा एखादं सुद्धा येणार आहे. आज आपण त्रिज्या ठीक आहे व्यास म्हणजे काय त्यासोबत परिघ म्हणजे काय त्यासोबत काही शाब्दिक उदाहरण हे सगळं आपण बघितलं आहे. त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या तळीपर्यंत असणारी जी काही लांबी असणार ती त्रिज्या असणार आहे. व्यास म्हणजे काय वर्तुळाच्या एका टोकापासून वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत वर्तुळ केंद्रकामधून जाणारी जी काही रेषा असेल त्याला म्हणायचं व्यास. त्रिज्या देखील अनंत असतात व्यास देखील अनंत असतात. वर्तुळाचं परिघ म्हणजे काय पाय डी आपण सूत्र भेटलंय. परिघ म्हणजे काय वर्तुळाचा अंतर्भाग जो असतो त्या वर्तुळाच्या अंतर्भागाला शक्यतो आपण काय म्हटलं जातो परिघ असं म्हटलं जातं. हा परिघ अशा स्वरूपाचा हा परिघ आणि परिघ काढण्यासाठी पाय डी हे सूत्र वापरलं जातं. 22/7 पायचं किंवा 3.14 हा अंक घेतला जातो. डी म्हणजे डायमीटरच्या निम्म त्रिज्या असते r हे आपण बघितलं आहे. त्यासोबत काही मी तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सरावासाठी देत आहे. काय काय आपण अभ्यास केलेला आहे हे आता आपण बघितलेलं आहे. आता सरावासाठी तुम्हाला मी काही 2 उदाहरण देत आहे. उदाहरण पहिलं आपण लिहून घ्यायचं आहे. स्वाध्याय देतोय मी तुम्हाला या ठिकाणी. स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. स्वाध्याय घ्या. प्रश्न 1 4 सेमी वर्तुळ काढून 4 सेमी वर्तुळ काढून त्यामध्ये
त्रिज्या व्यास दाखवा, त्रिज्या व्यास दाखवा. दुसरं बघा, दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे वर्तुळ परिघाचे सूत्र लिहा. सूत्र लिहा. तिसरं सराव संच 42 मधील सराव संच 42 मधील सारणी पूर्ण करा. हा सगळा अभ्यास आपण घरी सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये काही शाब्दिक उदाहरण असतात. वर्तुळामध्ये जर समजा मैदान असेल किंवा तारेचं कंपाऊंड असेल तर त्याचा दर किती, अशा स्वरूपाची काही उदाहरणं वगैरे असेल तर ती आपण पुढल्या तासाला बघूया. ठीक आहे, हे आपण घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.